तो सभी दर्शकों को और खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं कि जबरदस्त मुकाबला आपको देखने के लिए मिल रहा है। एक शानदार मुकाबला, एक अच्छा मुकाबला और एक शानदार मुकाबला आपके सामने आ रहा है। हमारे साथ कमेंट्री बॉक्स के अंदर आप देख रहे हैं सनी मोहिते भी जुड़े हुए हैं। मराठी का एक बुलंद आवाज है दापोली का। सनी, आपका भी स्वागत है और इस टूर्नामेंट को शुभकामना देने देने के लिए और इस टूर्नामेंट को एक बार फिर दोपहर के समय जिनका आगमन हुआ है वो साबिर भाई रखेंगे हमारे साथ पहुंचने वाले। इनका भी हम तहे दिल के साथ स्वागत करते हैं। साबिर भाई, आपसे विनती रहेगी आप मंच के ऊपर आए, आपका दिल के गहराई से हम स्वागत करते हैं। सनी हमारे साथ जुड़े। सनी, मैच अच्छा आ रहा है। एक तरफ अड़कल और एक तरफ अड़कल की टीम आप देख रहे हैं, दूसरी तरफ अब देखा जाए तो फील्डिंग करने वाली टीम एमसीसी तिशा मुरडे। अच्छा मुकाबला रहेगा। 2025 के अंदर आजाद मैदान दापोली के अंदर अगर मौका किसी को मिला गया तो ग्रामीण की टीम को मौका देने का सबसे बेहतरीन प्लेटफॉर्म जिन्होंने बनाया वो दोस्ती चषक है। और दोस्ती चषक यही चाहते हैं कि टूर्नामेंट अच्छा हो ग्रामीण के खिलाड़ी के लिए, ओपन के खिलाड़ी के लिए, और हमारा टूर्नामेंट सक्सेसफुल हो, बाकी कुछ नहीं चाहते। दोस्ती चषक का यही कहना है कि खिलाड़ी आकर खेले टेनिस बॉल क्रिकेट और क्रिकेट की जीत हो। दोस्ती चषक का यही कहना है कि यहाँ पर दापोली के आजाद मैदान पर हर खिलाड़ी आनी चाहिए और हर किसी को मौका मिलना चाहिए, इसलिए हमने दोस्ती चषक का आयोजन किया गया। आणि त्याचबरोबर साकिब यांनी जर का पहिल्याच बॉलवरती जर बोल्ड काढला जाफर याचा तर त्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय मोहसिनभाई रकांगे सर यांच्याकडून दिलं जाईल। सर खरं तर जर पाहायला गेलं तर आमचे मोहसिन सर सातत्यानं संपूर्ण खेळाडूचं मनोबल वाढवण्याचं काम करतात। म्हणजे स्पर्धा कोणतीही असू देत, प्रत्येक स्पर्धेमध्ये जो जो येस सर, ऑल सेट ऑलरेडी, लेट्स प्ले। मॅचला सुरुवात करूयात। आमचे मोहसिन सर यांची आम्ही का चर्चा करतोय, कोणताही खेळाडू असू दे, मी ज्या ज्या ठिकाणी समालोचनासाठी असतो ना सर, तिथे प्रत्येक खेळाडूने कॅच पकडली तर त्याचं कौतुक करत असतात, त्याला कॅच प्राइज लावत असतात। आज देखील आपल्या समालोचन करत असताना या ठिकाणी सरांच्या माध्यमातून आपल्याला देखील कॅश प्राइज झालंय। आणि मी तरी म्हणेन की समालोचन करत असताना असं कॅश प्राइज कधी आपल्याला कधी मिळत देखील नाही। आज मोहसिन सर यांच्या माध्यमातून खास करून और बिल्कुल रोकना चाहूंगा सनी, अगर बात की जाए तो आज से 10 से 12 साल पहले मैंने शुरुआत की थी इसी मैदान से। सिद्दीक मेमन ने बड़े प्लेटफॉर्म को शुरुआत की थी और उस वक्त भी कैश प्राइज मोहसिन रकांगे ने दिया कि ये मुझे अभी भी याद है। ये भूल नहीं सकता क्योंकि दापोली ने जो मुझे प्राइज दिया है वो मेरे जिंदगी के इतिहास के प्राइज में से, और वो पन्नों पर मैंने लिख कर रखा है और उसके हकदार और साक्षीदार सभी है। मोहसिन रकांगे को ये पता है हिस्ट्री मेरी। नक्कीच सर। आणि आज जर पाहायला गेलं तर मी देखील या दापोली तालुक्यातूनच बिलॉंग करणारा माणूस आहे। आणि खऱ्या अर्थाने या सर्वांचे दापोलीकर जेवढे क्रिकेट प्रेमी आहेत आणि क्रिकेटपटू आहेत ना, हे सर्व लिजंड प्लेयर्स आणि त्याचबरोबर आमच्या मार्गदर्शनामुळे देखील मी आज इथपर्यंत पोहोचलोय, हे देखील तितकंच खरं आहे। मोहसिन सरांच्या माध्यमातून खूप सारं आम्हाला असं चांगल्या प्रकारचं योगदान राहिलंय, त्याचबरोबर मार्गदर्शन देखील तितकंच असतं। आणि ज्या ज्या वेळेला आम्ही बोरंडी असू दे अथवा दापोलीतल्या जेवढ्या मोठ्या स्पर्धा होतील ना सर, त्या प्रत्येक स्पर्धेला प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढवणं, त्यांना प्रोत्साहित करणं आणि त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म आणून देणं यांचं काम सरांच्या माध्यमातून सातत्याने केलं निश्चित गेलंय। अनेक लोक दापोलीमध्ये आहेत जे प्रयत्न करतायत, खूप चांगले प्रयत्न करतायत, टेनिस बॉल करता प्रयत्न चालू आहेत, त्यांचं देखील आवर्जून आपण चर्चा करणार आहोत। या ठिकाणी आपण बघितलं तर मोहसिन रकांगे आहेत, त्याचबरोबर मोज्जम रकांगे आहेत, त्यांचा देखील प्रयत्न येत असतो की टेनिस बॉलचे खेळाडू घडावेत आणि दापोलीचं नाव या ठिकाणी उंचीवरती जावं, त्याकरता प्रयत्न चालू आहेत। बॅकफुटवर गेले, खूप छान पद्धतीने चेंडूला खेळलाय, एक्स्ट्रा कबरच्या खेळाडूंना चेंडूला पकडलाय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय, तेवढीच चांगली फेक आहे। आणि निश्चित धावपलकावरती धावा आपण बघितलं तर अजूनपर्यंत 3 धावा बॅटिंग करणारा संघ या ठिकाणी मैदानामध्ये अडकलचा संघ आहे। दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण बघितलं तर एमसीसी तिशा मुरडेचा संघ आहे। डावखुर हाताचा गोलंदाज साकिबला तुम्ही बघताय आणि आमच्याबरोबर कॉम्बॉक्समध्ये सनी, खूप मजा येते। चर्चा निश्चित आपली चालू असेल। आज मॅच खूप मोठा आहे, दिवस खूप मोठा आहे। मग या ठिकाणी आपण बघितलं तर बॅटची कट घेतली आहे, बॅटची कट आहे की नाही आहे हे देखील बघणार आहोत। फलंदाज त्या ठिकाणी थांबलेत आणि ज्या पद्धतीने आपण बघितलं तर पंचाचा सिग्नल फार महत्वाचा असेल। टक का जो आवाज थी वो यहाँ पर आई है, क्या बल्ले नीचे जमीन पर लगा या उसके बाद जो बल्ले का जो ग्रिप है उसकी आवाज आई है। और एक बार फिर अंपायर चर्चा करने वाले इस फैसले के बाद, उसके बाद भी कहने वाले गए क्या हुआ है, वो बहुत महत्वपूर्ण फैसला रहेगा। अंपायर एक बार फिर देखिए हमारी तरफ जुड़ने वाले गए इस गेंद के ऊपर बल्लेबाज के लिए एक बार फिर वनडे के लिए एक बार फिर फैसला, उंगली ऊपर यानी गॉन।
फिलहाल अगर बात की जाए तो आउट होकर डकआउट की तरफ बंडे आते हुए बंडे निराश है इस विकेट गवाकर बंडा बैक टू पवेलियन। अड़कल की टीम को लगने वाला यह पहला झटका और अंपायर के फैसले से एक बार फिर संतोष नहीं थे बल्लेबाज की। अगर बात की जाए तो बंडा बंडा के बल्ले को लगी थी गेंद, अंपायर ने आउट का इशारा कर दिया और विकेट के पीछे अरसलान ने बहुत अच्छे तरीके से गेंद को गैदर किया। रन संख्या एक बार फिर स्कोर कार्ड के ऊपर आप देख रहे हैं फिलहाल स्कोर कार्ड 3 पर रुका हुआ है। 3 रन विकेट की अगर बात की जाए तो विकेट फिलहाल पहला विकेट गिरा गया। अड़कल की टीम की उम्मीद टूटे हुए गेंदबाजी करने के लिए गेंदबाज साकिब आप देख रहे हैं साकिब अपने बॉलिंग मार्ग पर लेफ्ट हैंडेड गेंदबाज है, दूर वाले एंड से गेंदबाजी करने के लिए तैयार है। फील्डिंग देखिए खिलाड़ी एक बार फिर फ्लाइंग स्लिप, एक खिलाड़ी पॉइंट कैवर मिड पर खिलाड़ी है। छोटी गेंद ऑन साइड की तरफ खेलते हुए डीप फाइट की तरफ गेंद जाते हुए कोई खिलाड़ी नहीं है। पावर प्ले का भरपूर फायदा उठाते हुए नए बल्लेबाज मैदान के अंदर सकलेन आए और इनके बल्ले से ये चौका निकलता हुआ। मच नीडेड बाउंड्री फॉर बैटिंग साइड, मिला मोंग का जड़ दिया चौका। शानदार एक बार फिर कमजोर गेंद थी उसके ऊपर दमदार स्ट्रोक। बल्लेबाज आप देख रहे हैं मैदान के अंदर सकलेन आए और सकलेन के बल्ले से निकलने वाला एक जबरदस्त स्ट्रोक मैदान के अंदर। रन संख्या कुल मिलाकर 7 रन, 1 विकेट के नुकसान पर बंडे आउट होकर डकआउट की तरफ। ये भी अच्छी गेंद है, बहुत खूबसूरती के साथ इस गेंद को ऑन साइड की तरफ कहते हुए स्क्वायर लेग पर डीप में खिलाड़ी है। जब तक फील्ड करे थ्रो अच्छा नहीं है। जिस तरीके से थ्रो होना चाहिए तो उस तरह का थ्रो नहीं था। इसका फायदा बल्लेबाजों ने उठाया। 2 रनों के साथ रन संख्या आप जाकर स्कोर कार्ड के ऊपर 9 रन, 1 विकेट के नुकसान पर पहले ओवर का खेल समाप्त है। अड़कल की टीम बल्लेबाजी कर रही है मैदान के अंदर। टॉस इन्होंने हारा है, टॉस हारने के बाद इन्हें बल्लेबाजी करनी पड़ी है। 9 रन, विकेट की अगर बात की जाए 1 विकेट के नुकसान पर। आता षटकाचा खेळ समाप्त झालाय। धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तर 9 या आकड्यावरती लॉस ऑफ 1 विकेट। 9 धावा धावफलकावरती असतील जिथे अडकळ संघ स्ट्रगल करताना देखील दिसलाय। आता सकलेन काजी आणि त्याचबरोबर जफर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असू शकते। ज्यावेळेला आम्ही नुकतीच अडकल प्रीमियर लीग पाहिली त्याच्यामध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करणारा खेळाडू आणि त्या संपूर्ण स्पर्धेमधले 3 अर्धशतक ठोकणारा खेळाडू म्हणजेच आपल्या जफर पाहायला मिळतोय। आज आता वेळ आलेली आहे की आपल्या संघाला येथे मोठे आता स्ट्रोक खेळणं गरजेचं राहील। कारण का एकंदरीत जर पाहायला गेले ना तर जफर यांच्याकडे ते पोटेन्शियल राहिलंय, यांचा अनुभव प्रचंड आहे आणि तो आता या मैदानाच्या आतमध्ये झोकावा देखील लागेल। दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर मुर्डेचा संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय, त्यांच्याकडे देखील चांगले चांगले आक्रमक असे खेळाडू असतील। अरसलान असेल, त्याचबरोबर आपण तुषार या खेळाडूला देखील चांगलं क्रिकेट खेळताना बघितले, त्याचबरोबर अमीर या खेळाडूने देखील आपल्या संघासाठी मोठंसं योगदान दिलेलं आहे। बॉलरचं नाव दानिश, बॉलर नेम दानिश। षटक क्रमांक दुसरा जयेंद्रच्या माध्यमातून आपण बघतोय। जयेंद्र हा गोलंदाज छोट्या सरीचा आहे परंतु कारनामे मोठे करावे लागतील। एका बाजूला जाफर संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे। बंड्या शिर्के याच्याकडून प्रचंड अपेक्षा संघाने केली की मोठे स्ट्रोक येऊ शकतील का, परंतु बंड्या शिर्केच्या बॅटची कडा घेतली जात असताना अरसलान ज्यावेळेला कीपर होते जबरदस्त कॅच पकडली। कमी गतीचा बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल होता आणि येस मिस्टर एक्स स्टारच्या माध्यमातून या ठिकाणी धावा आपण बघतोय। सरांच्या माध्यमातून सरळ इशारा देखील आलेला आहे। धाव संख्या जाऊन पोहोचले आता मात्र 10 या आकड्यावरती। एक खेळाडू तर बाद झालेला आहे। धाव संख्या 10 या आकड्यावरती म्हणजे सुरुवात अजून या षटकाला केली गेली आणि पहिलाच बॉल स्क्वेअर टाकला गेलाय वाईड। जफर आणि त्याचबरोबर सकलेन काजी या बॉलला अगदी करारा प्रहार केलाय। सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणती चूक नाहीये आणि सर्वात मोठी विकेट आपण बघतोय तर जफरची मिळेल। कम ऑन डीजे। धन्यवाद डीजे। आणि इथे धक्का क्रमांक जर पाहायला गेलं तर दुसरा बसतोय। शैबाज क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये जातील।
क्रमांक 4 होते शहबाजला आता पाठवलं गेलंय. जफरकडून प्रचंड अपेक्षा केली होती की इथे जबरदस्त क्रिकेट ते खेळू शकतील, परंतु आता शहबाज मैदानाच्या आतमध्ये जातील. मोठे संघाचा 12th मॅन कंपल्सरी कॉम्बॉक्स कडे या. क्रमांक 4 वरती आदिलला तुम्ही बघता बॅटिंग करत असताना. याच्याकडे देखील प्रचंड असा अनुभव आहे, परंतु गोलंदाजाचं कौतुक आणि प्रशंसा करावी लागेल. परंतु कॅप्टन कुल अजून देखील आलेले नाही आहेत, ते मैदानाच्या बाहेरच आहेत. कॅप्टन कुल या बॉलला अगदी चांगला असा चाबूक स्ट्रोक खेळलाय. चेंडूला कसं फोडून काढलंय तिथे, आणि या बॉलवरती फक्त आणि फक्त एकच धाव तुम्हाला मिळू शकेल. एकच धाव झालेली आहे या चेंडूवरती, एकच मिळाला. संतुष्ट आणि समाधान मानावं लागेल तुम्हाला. प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट ज्यावेळेला आपण अचीव करतो ना, तेव्हा तुम्हाला मेहनत करावी लागते, कष्ट करावे लागतात. आणि प्रामाणिक ज्याचे कष्ट आहेत ना, त्याच्यासमोर यश देखील झुकतं आणि नशीब देखील झुकत असतं. हे देखील तितकंच खरं आहे. मेहनत केल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये यश मिळणार नाहीये. यश मिळण्यासाठी प्रचंड त्याग तुम्हाला देखील करावा लागेल. येस, शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी समोरच्या दिशेने खेळायचं. अलोंग द कार्पेट ऑनला ड्राईव्ह केले. चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावीवरती आता समाधान मानावं लागते या खेळाडूंना. ऑनलाईन रसिक मायबाप देखील संपूर्ण स्पर्धेचा घर बसल्या आनंद घेत आहेत 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या चॅनलच्या माध्यमातून. जर का त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथमतः जाऊन पहिले सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि नवीन स्पर्धा पाहण्यासाठी बेल आयकॉनचा वापर करा, ज्याला जाऊन आत्ताच प्रेस करा आणि ते करायला विसरू नका. सरळ मैदानाकडे तुम्हाला सर्वांना घेऊन जाईन. 24 लाईव्ह इव्हेंटची ही संपूर्ण टीम दापोलीच्या मैदानामध्ये पोहोचले आणि चांगलंसं काम या संपूर्ण मैदानाला नक्कीच करण्याचं काम तरी केलं जाते. प्रत्येक मैदानातील चित्र हे टिपण्याचं काम कॅमेरामॅन देखील करतात. आणि सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिले. जयेंद्र गोलंदाज आहे. राईट अप ओव्हर द विकेट. पुढचा बॉल इथे बघा. चेंडू येण्या अगोदरच थोडंसं आपण पाहायला गेलं तर बॅटचा चेहरा बंद झाला होता. डॉट बॉल आहे. बॅट बॉलचा कोणता संपर्क नाही आहे. गतीमध्ये परिवर्तन करून टाकणारा चेंडू जयेंद्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक देखील अगदी सुरेख, ज्याच्यामध्ये 9 धावा, एक महत्वाचा खेळाडू गेला. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये देखील जयेंद्र जो खेळाडू आहे त्यांनी जफरला बाद केलं. आता क्रमांक 4चा खेळाडू ज्यावेळेला आलेला आहे आदिल, त्याला देखील इथं प्रचंड स्ट्रगल करावं लागतोय. सर ही जी विकेट आहे ना, ज्याप्रमाणे माणसं रंग बदलतात ना, तशा प्रकारची विकेट देखील रंग बदलतीये. कारण का आपण सेकंड लास्ट इनिंग जर पाहिली असेल तर तिथे तब्बल 51 धावा करण्यासाठी पोलादपूरचा संघ पराजित देखील झाला होता. येस, 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. लॉस ऑफ 2 विकेट्स 12. 12 धावा धावफलकावरती असतील. सर एकंदरीत हे पंच पॅनल आपण बघतोय. पंच पॅनल सर सोबत सर आपले प्रदीपजी शिंदे सर आणि राजेश हुमने असे 3 पंच आहेत. मी त्याच्यामध्ये एक जे सर आहेत आपले प्रदीप शिंदे सर, यांना मी बुरुंडीच्या स्पर्धेमध्ये पाहिलंय. ॲज ते पंच तर आहेत आणि ते डान्सिंग अंपायर या नावाने देखील प्रसिद्ध आहेत. पोलादपूरवरून बिलॉंग करतात ते. त्यांची स्पेशालिटी तर खऱ्या अर्थानं तीच आहे. परंतु आजचा दिवस आपण जर पाहायला गेलं तर अगदी वर्किंग डेज आहे आणि सुट्टी तर नाही आहे. आज गुरुवार आहे. परंतु सॅटर्डे संडेला सरांचा जे नृत्य आहे, ज्याच्यासाठी ते स्पेशल आहेत, ते आपल्याला पाहायला मिळू शकतील. पोलादपूरवरूनच ते बिलॉंग करतात. त्यांची शैली, त्यांची स्पेशालिटी अनोखा डान्स करणं आहे आणि त्याच शैलीनुसार ते ओळखले देखील जातात आणि प्रसिद्ध देखील आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर देखील. आमिर गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. अतिरिक्त उसळी देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. फलंदाज थोडंसं फंबल होताना आपण पाहिलं आणि एक धाव फक्त मिळू शकेल. लेग वाईडच्या स्वरूपात ही धाव फक्त मिळणार आहे. अंपायरचा इशारा आला आणि धावांचा वेग मात्र पुढे सरकत असताना धावा 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 13 धावा धावफलकावरती असतील आणि खऱ्या अर्थानं या सर्व ऑर्गनायझर कमिटीचे देखील सर आपल्याला आभार व्यक्त करावे लागतील. कारण का दापोली नाही तर संपूर्ण आपल्या या रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना एक संधी, प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे. स्पर्धेदरम्यान दोस्ती चषकामध्ये हे सर्व खेळाडू आनंद घेत आहेत आणि काही खेळाडूंचं मी तरी म्हणेन तर स्वप्न पूर्ण झालंय की दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये खेळण्याचं. आपण मगाशीच पोलादपूरच्या संघाची चर्चा केली. त्यांच्या कॅप्टन्सनी सांगितलं की प्रत्येक खेळाडूचं स्वप्न राहिलंय की दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये खेळायचं आणि ते स्वप्न मात्र पूर्ण करत असताना दोस्ती चषकाच्या ऑर्गनायझरनं या प्रत्येक खेळाडूला एक प्लॅटफॉर्म निर्माण देखील करून दिलाय. आज प्रत्येक खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये खेळतोय.
म्हणजे दापोलीतल्या मोठमोठ्या तुम्ही स्पर्धा खेळल्या असेल, परंतु दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये जेव्हा खेळाल तेव्हा खऱ्या अर्थानं तो वेगळा सुकून असेल. आमिरनं आता गोलंदाजी देखील सुरेख केली आहे. आमिर सर ज्या वेळेला आपण म्हणतो ना की आपल्या संघाला गरज आहे त्यावेळेला संकट मोचक बॉलिंग तो करत राहिलाय. कमी पावलांचा रनअप आहे परंतु वेग आणि टप्पा अचूक आपण बघतोय. कमी गतीचा बॉल यावेळेला डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडूला पकडलं जाईल फेकलं जाईल अतिशय वेगानं 2 धावा कंप्लीट होताना आपण बघतोय. धावसंख्या पुढे सरकेल या 2 धावांच्या माध्यमातून 16 धावा धावफलकावरती असतील. येस 2 गडी बाद 16 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे बॅटिंग अजून खूप बाकी आहे. 2च खेळाडू बाद झालेत. बॅटिंग मध्ये या ठिकाणी खोली आहे. सकलेन काजीच्या बाटमधून फुल सक्सेसफुल विकेट मात्र आपल्याला बघायला मिळते. म्हणजे डिलिव्हरी सक्सेसफुल आहे. फलंदाजाने केला होता फुल डिलिव्हरी सक्सेसफुल. फलंदाज बाद शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी. या चेंडूला तुम्ही कुठेही खेळू शकला असतात परंतु प्रॉपर असं टायमिंग नव्हतं. याच कारणास्तव सकलेन काची बॅक टू द पवेलियन. आणि इथे नाझीमला पाठवलं गेलंय. नाझीमला बॅटिंग साठी पाठवलं गेलंय. आय थिंक अझर अजून देखील आला नाहीये. अजो कॅप्टन कूल या नावाने आपण त्यांना संबोधित करतोय. ज्याच्याकडे देखील मोठं पोटेन्शियल राहिले. तो अझर स्वतःला थोडंसं मागं ठेवलंय. अगदी विद्वत्ता त्या खेळाडूकडे देखील आहे. आता नाझीमला पाठवलंय. पुढचा बॉल यावेळेला नाझीमच्या बॅटमधून घणाघाती प्रहार. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे. इथे विकेट नाझीम बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक या ठिकाणी पाहिले गेले तर धक्का क्रमांक 14 सरळ मात्र या ठिकाणी लागतोय अडखळ या संघाला. आता येस कॅप्टन अझर मैदानाच्या आतमध्ये येतोय. ज्या अझरनं आपल्या संघासाठी योगदान अनेक स्पर्धेमध्ये दिले आता देण्याची वेळ आली आहे. अझर क्रमांक 6 वरती आपण पाहतोय. एका बाजूला मुर्डेचा संघ चांगल्या परिस्थितीमध्ये दिसलाय. धावांचा विचार करूया. धावा धाव फलकावरती आतापर्यंत 16 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील थोडीशी चर्चा रंगते की अझर थोडंसं मागे आलाय. क्रमांक 6 वरती खेळण्यासाठी तो आलाय परंतु आता स्थिरावलेली धाव संख्या आतापर्यंत आपण बघतोय 16 या आकड्यावरती 4 खेळाडू बाद झालेले आहेत. 16 धावा धाव फलकावरती गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे शहबाज गोलंदाजीसाठी आलाय. 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झालाय. धावसंख्या 16ला 4 खेळाडू बाद. आणि थोडीशी या ठिकाणी पण पाहायला गेलं तर नाजूक अशी परिस्थिती बॅटिंग करणारे यंग बॉईज अडखळ या संघाची आहे. 16 झालेले आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज शहबाज गोलंदाजी कर राईट आर्म ओव्हर द विकेट. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून ही गोलंदाजी असेल. पुढचा बॉल आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी बघा पहिलं खेळलं जाते. कमी गतीचा बॉल टाकला गेला त्या गतीलाच फलंदाज बीट होत आहेत. बॅट बॉलचा संपर्क पुनश एकदा नाहीये आदिलच्या. आणि जे धावसंख्या 17 या आकड्यावरती 4 खेळाडू बाद झालेले आहेत. शेवटच्या 5 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहावं लागेल. कारण का आतापर्यंत जर पाहायला गेलं ना तर एकंदरीत या गोलंदाजानं प्रभावित केलंय. एकच बॉलर नाहीये मुर्डे संघाचा. प्रत्येक बॉलरनं अनुशासित गोलंदाजी केली आहे. या बॉलला इथे फटका फसलाय. येस तुषारनं मात्र कोणती चूक न करत असताना अझर गोल्डन डकचा शिकार. सरळ मैदानाच्या बाहेर फटका होता बेकार.
पाहायला मिळू शकतील का? अनेक प्रश्न येतील आता. मासूम बॅटिंगसाठी गेलाय. या बॉलवरती मासूमच्या बॅटमधून दिमागदार फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क. येतोय ब्रँडेड षटकार, सिक्सर आपण पाहतोय. 23 धावा फलकावरती आता जोडले गेलेले आहेत. आणि सिक्सर. शहबाज वरती आता प्रहार केलाय मासूमनं. धमाकेदार फटकेबाजी करतोय. पुढचा येणारा बॉल आहे, कमी गतीचा बॉल, चांगला फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. जिथे इथे गोलंदाजानं फसवलं होतं कमी गतीचा चेंडू टाकत. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं बॉलरनं आणि तेच पाहायला गेलं तर शहबाजनं मात्र जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सादर केलं. आणि इथे मोठ्या धक्क्यात मासूमच्या माध्यमातून देखील बसतोय. जुनेद क्रमांक 8 वरती बॅटिंग साठी. या पुढची मॅच असेल गरीब नवाज बुरुंडी विरुद्ध ओमसाई आवाशी. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती आहे आपण टॉस बॉक्स कडे लगेच या. आपण टॉस करणार आहोत. या पुढची मॅच ओमसाई आवाशी विरुद्ध गरीब नवाज बुरुंडी. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती आहे टॉस करण्यासाठी. टॉस का बॉसच्या इथे यायचं आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मोठा प्रहार करायचा आहे. बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केले बॉलरनं. स्पेशालिटी राहिली आहे शहबाजची हीच बॉलिंग करणं. आता शेवटचा एक चेंडू षटकातील शिल्लक आहे. या बॉलवरती जर का सिक्सर आला तर सन्मानजनक स्कोर आपण बघू शकतो, परंतु आणावा लागेल. शरीरापासून खूप दूर खेळण्याचा प्रयत्न होता आणि षटक क्रमांक शेवटचं देखील झालंय समाप्त. धावसंख्या 23. 23च 24 बॉल 24 धावांची आवश्यकता देखील आहे. 24 मध्ये 24. गरीब नवाज बुरुंडी संघाचे कॅप्टन विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे या. गरीब नवाज बुरुंडी संघाचे कॅप्टन ओमसाई आवाशी आणि गरीब नवाज बुरुंडी. येस, आपण टॉस करूया. आदरणीय फजी तळगडकर सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. तळगडकर सर यांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. चलो प्लीज. हॅलो ठीक. त्याचबरोबर या ठिकाणी दोन्ही संघ चला प्लीज. ओमसाई चला प्लीज. ओमसाई कॅप्टन आलेला आहे आणि त्याचबरोबर गरीब नवाज बुरुंडी. फहद या ठिकाणी एक जबरदस्त खेळाडू आहे ज्याने दापोलीचं क्रिकेट दानानून सोडलंय. त्याच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस घेणार आहोत. टॉस या ठिकाणी होतोय. 4 ओव्हरचा मॅच असेल. बोथ कॅप्टन 4 ओव्हर असतील. टॉस फहद तलगडकर यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस होतोय. दोस्ती चषक कॉल दिलाय 2025 आलाय म्हणजे ओमसाई
अवश्य संघाने टॉस जिंकलाय, अवश्य काय घेणार? प्रथम 4 ओव्हरचा मॅच आहे. प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू. ओमसाई संघाने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहे. 4 ओव्हरमध्ये निश्चित त्याला किती धावांवरती रोखणार तुम्ही? सकाळपासून बघताय तर 50 प्लसच रन होत आहेत. आम्ही जास्तीत जास्ती 40-45च्या आतमध्ये रोखायचा प्रयत्न करू. प्रणव, अजून एक प्रश्न विचारणार आहे. आपण आपल्या पट्ट्यामध्ये चिपळूण तालुक्यामध्ये, खेड तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने आपण क्रिकेट खेळतो, ग्रामीणला जे वाव दिली आहे, ग्रामीणचा जो क्रिकेट आपण ओपन केला होता गाव टू गाव, या ठिकाणी एका बाजूला पंचकृषी पॅनल ओपन झाला होता. त्याच्यानंतर आपण पंचकृषीनंतर आपण बघितलं तर असोसिएशनचा पॅनल ओपन झाला आणि त्याच्यानंतर आता मात्र आपण एक गाव एक संघ असा ओपन केलेला आहे. तर एक तालुका एक संघ पण झालेला आहे, एक गाव एक संघ पण झालेला आहे. आता ही स्पर्धा एक गाव एक संघ झाली आहे. काय म्हणशील दोस्ती चषकचे जे आयोजक आहेत त्यांना कशा पद्धतीनं तू काय म्हणणार आहेस त्यांच्याबद्दल? नितीच्या दोस्ती चषकने प्रथमतः मला वाटतं गाव टू गाव पॅनल हा ठेवलेला आहे. हो का, याच्या आधी तरी ओपन पॅनल असायचं. आम्ही पण खेळायला यायचो त्या टुर्नामेंटमध्ये. दोस्ती चषकचं पण चांगलं नियोजनच आहे. एकंदरीत हा फॉर्मॅट आवडलाय का? एक गाव एक संघ हा फॉर्मॅट तुम्हाला आवडलाय का? निश्चितच गावातले संघ बाहेर म्हणजे बॅकफुटलाच जातात, ओपनचे जातात, तिकट म्हणजे 25च्या बाहेरचे प्लेयर येतात, एक संघ बनवतात. त्यामुळे गावाचे एक संघ तिथे थांबतो. त्यामुळे एकत्र येऊन एक संघ होण्यापेक्षा गावाचाच एक संघ झाला तर सर्व संघांना खेळायला तिथे चान्स भेटते. याच्यानंतर जर गाव टू गाव मधनं परत ही स्पर्धा झाली दोस्ती चषकची, परत खेळाल का? निश्चितच दापोलीच्या आझाद मैदानावरती सर्वांना खेळायला आवडतं आणि जर का दोस्ती चषक पुन्हा एकदा गाव टू गाव पॅनल झालं तर आवशीचा संघ हा इथे प्रथमतः असेल. थँक्यू, ऑल द बेस्ट. तुम्हाला शुभेच्छा असतील. आमच्याबरोबर गरीब नवाजचे कॅप्टन जोडलेले आहेत. गरीब नवाज, तुम्ही टॉस जिंकला असतात तर काय घेणार? त्यानं क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. आता टॉस जिंकला असतं तर आम्ही बल्लेबाजी घेतल्या असतात, कारण का बॅटिंगच घेतले असते. कारण गेल्या मॅचला पण बॅटिंग चांगली झाली आणि बॉलिंगवरती आता पण चांगलाही आहे, कॉन्फिडन्स आहे. तर आता 4 ओव्हरला कमीत कमी 60 मारायचा आम्ही कोशिश करणार. एक शेवटचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न जास्त काही विचारणार नाही आहे, कारण आपण गरीब नवाजची स्पर्धा मी देखील साक्षीदार राहिलो आहे. गरीब नवाजची जी स्पर्धा भरली त्याच्यामध्ये देखील आपण त्याच पद्धतीने जर ग्रामीणला संधी दिली असती तर बरंच काय झालं असतं. आणि आज तुम्ही स्वतः ग्रामीणसाठी खेळण्याकरता आलात, कसं वाटतंय एकंदरीत? तुम्हाला कसं वाटतंय स्पर्धेमध्ये? नाही, स्पर्धामध्ये खूप चांगलं वाटतं. आता ग्रामीण पण चांगलीच आहे, तर आमच्याकडे बघणार आम्ही पुढच्या वर्षी काय करायचं आहे ते. शुभेच्छा असतील तुम्हाला या मॅच करता. ऑल द बेस्ट. महत्वाचा मॅच तुमचा येतोय. टॉस या ठिकाणी टॉस जिंकलाय ओमसाई इलेव्हन अवश्य संघाने टॉस जिंकलाय. प्रथम 4 ओव्हरमध्ये त्यानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोरच्या संघाला बुरुंडी संघाला बॅटिंग करण्याकरता आमंत्रित केलंय. जाऊया ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. त्या ठिकाणी जोडलेले आहेत सनी मोहिते. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला, अरसलान जो फलंदाज आहे त्यांनी जर का बॅक टू बॅक 3 सिक्सेस ठोकले ना तर सफवान रखंगे यांच्याकडनं 1000चं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. बघा, इथे 6 ठोकण्याच्या नादामध्ये थोडंसं शफल झाला होता. नटराज फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एकंदरीत एक पाय असा उंचावलेला होता आणि थोडासा शफल आणि त्याचबरोबर तो फटका खेळताना आपण बघत होतो. गोलंदाजी ट्रॅकवरती असणारा जो बॉलर आहे आतापर्यंत चांगली बॉलिंग, परंतु क्षेत्ररक्षकाने तिथं साथ दिली नव्हती. आता लेगस्टंपच्या थोडंसं बाहेर डावे एसटीच्या बाहेरचा बॉल आणि मिस्टर एक्स्ट्रा वाईट बॉल आपण बघतोय. एक्स्ट्राच्या धावा जोडल्या जातील. आधीच तर तुम्हाला 24 करायच्या आहेत, त्या 24 धावा डिफेन्स करायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये अशी गोलंदाजी अपयशाचं कारण ठरू शकतं. आणि ते पुन्हा एकदा जबरदस्त बॉलिंगचा अटॅक आहे, कमबॅक येत चाललाय. मी म्हणतोय 35 ते 40 धावा जर का या मॅच मध्ये असताना तर खरे असताना मॅच बघण्यासारखी रोमहर्षक वाढत चालला असता. फलंदाजाला पुन्हा एकदा संधी आहे. सफवान रखंगे सांगतायत बॅक टू बॅक 3 सिक्सेस ठोका आणि तुम्हाला 1000चं कॅश प्राइज देऊ आम्ही. सफवान सर, चंदा देखोर बंदो का वांदा करना एक पुराना स्टाईल राहा आणि खऱ्या अर्थाने इथे फलंदाजाचं खरंच वांदा झालाय आणि अरसलान बॅक टू द पवेलियन केलंय. मोठा धक्का बसलाय. कदाचित अरसलानला माझा आवाज पोहोचला आणि त्याच्यातून त्याचं कॉन्सन्ट्रेशन हटलं आणि ते जोरा फटका खेळत असताना नजर हटी तो दुर्घटना घटी. फलंदाज बॅक टू द पवेलियन. येस, तुषार हा जो खाडू आहे याला देखील आपण चांगले मोठे फटके खेळताना पाहतोय.
एकंदरीत तुषार क्रमांक 3 वरती गेलाय. मोठे स्ट्रोक हा देखील फटके खेळू शकतो, ज्याच्याकडे पोटेन्शियल, कॅलिबर, विद्वत्ता, गुणवत्ता, प्रगल्भता ठासून आणि भरून असणारा हा जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता गेलेला आहे. आणि आज तर गुरुवार आहे, परंतु शनिवार आणि रविवार ज्या वेळेला खरं तर आठवड्याच्या सुट्टीच असतील, कॉलेजचे विद्यार्थी असू द्यात, संपूर्ण हे दापोलीचे ऐतिहासिक आझाद मैदान मात्र इथे भरलेलेच आहे. बाजूला मेळा लागलाय, तिकडे लोक कमी, परंतु आझाद मैदानामध्ये जास्त हे तुम्हाला दिसू शकतील. चेंडूला सन्मानजनक खेळ, अगदी गॅप मध्ये कव्वर ड्राईव्ह खेळलंय. चेंडू क्षेत्ररक्षकामध्ये रेस लागली आहे, परंतु अंततः विजय मात्र कोणाचा झालाय ते देखील पाहावं लागेल. ऑन फील्ड अंपायर यांचा मात्र इशारा आपल्यापर्यंत काय असेल तर येस, फक्त आणि फक्त इथे 2 धाव मिळून जातील. षटक क्रमांक 1 चा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 18 बॉल 17 धावांची आवश्यकता आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील थोडेसे चेंजेस जाऊया दी वॉइस ऑफ चिपळूण आदरणीय सिद्दीकजी मेमन सर यांच्याकडे. शुक्रिया सनी, अच्छा मुकाबला है एमसीसी दिशा मुरडे और अटकल के बीच में. अटकल ने कुल मिलाकर 23 बनाए, 24 का टारगेट रखा है. पीछा करते हुए 7 रन. पहला विकेट अरसलान का गिरा, उसके बाद तुषार और दानिश को मैदान के अंदर देख रहे गए. दानिश का खाता नहीं खुला है. अब जाकर इस पारी की गेंद खेलने के लिए भी तैयार गए और एक गेंद पर तुषार जो है एक गेंद पर 2 पर खेल रहे हैं. एक गेंद का सामना इन्होंने किया है. जीतने के लिए बैटल बड़ा नहीं है. अब जाकर गेंदबाजों को वापसी करना गए तो इन्होंने बिंदी गेंदें लानी गए और विकेट लेने गए. शिकार करते गए तो ये मैच में वापस आ सकते हैं. बैटल छोटा गए, 4 ओवर में 24 का टारगेट है. चलिए, ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए. अटकल की टीम वक्त की नजाकत को समझना है. गेंदबाजी करने के लिए नई गेंदबाज का इस्तेमाल अब होता हुआ. बंडे गेंदबाजी करने के लिए अड़खल टीम की तरफ से आते हुए अपने ओर से पहला, टीम की ओर से दूसरा ओवर लेकर बंडे को आप देख रहे हैं. बंडे गेंदबाजी करने के लिए तैयार. स्ट्राइकर एंड पर दानिश अच्छे खिलाड़ी. मैंने लेदर बॉल के अंदर इनको खेलते हुए देखा है. लेदर बॉल भी उतना ही अच्छा खेलते हैं, टेनिस बॉल भी अच्छा खेलते हैं और सुपरस्टार खिलाड़ी है. इनके ऊपर निगाहें रहेंगे. और दूसरे एंड पर बंडे जो है उनके ऊपर निगाहें. अच्छी गेंद है, टप्पा खाने के बाद नीचे रहते हुए गेंद अंपायर के पास अपील कर रहे हैं. दबाव बनाने की कोशिश. अंपायर ने कहा ना मुन्ना ना, बाल बाल बच्चे गए. अब जाकर विकेट के बीच में अगर पाए जाते तो यहां से उंगली ऊपर हो सकती थी. करीबी मामला था. रन संख्या अभी भी रुके हुए 7 रन. रन संख्या 7 पर रुके हुए, 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर चल रहा है. बंडिया एक्सपीरियंस कैंप पर गए, अनुभवी खिलाड़ी है. बिल्कुल अच्छी लाइन थी, सटीक लाइन के साथ गेंदबाज है. इस ओवर की अगली गेंद उड़ाया आसमान की तरफ, पंख लगाए, दे घुमा के लगा तो 6 बल्ले के बीचों बीच. और दानिश ने कहा शेर की झलक सबसे अलग है. ब्यूटीफुल शॉट. लुक एट दिस बैट्समैन. बल्ले के बीचों बीच है, टाइमिंग कमाल का गए. एक्शन रिप्ले में देखिए, बल्ले के बीचों बीच लगी थी. टक की जो आवाज थी ना, टेक्निकल साउंड, वो अच्छा है. और मिड विकेट बाउंड्री के बाहर. दानिश का रिएक्शन भी अच्छा था. ब्यूटीफुल बल्लेबाजी, खड़े खड़े कर रहे, पिछला पैर डाउन चला गया था और अच्छा स्ट्रोक है. और ये गेंद इसी के साथ ले लिया कैच. छोटे खिलाड़ी एक बार फिर देखिए, छोटे उम्र के खिलाड़ी खेल रहे हैं, इन्होंने कैच ले लिया और दानिश को बैक टू पवेलियन भेजा गया. बंडे की ये गेंद देखिए एक्शन रिप्ले के अंदर, मिडल स्टंप पर समाप्त करना चाहते हैं. दानिश ऑन साइड पर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, मिस टाइम स्ट्रोक. और पीछे जो खिलाड़ी थे उन्होंने बहुत अच्छा कैच पकड़ा गया. छोटे गए हुजैर. और इन्होंने कहा क्रिकेट में कद और उम्र कहाँ देखी जाती है, क्रिकेट में एक बार फिर आपका टैलेंट देखा जाता है. शानदार कैच पकड़ा गया. मैदान पर चल रहा है दोस्ती चषक का घमासान. हर खिलाड़ी लगा रहा है जी जान. और ये अड़कल के छोटे खिलाड़ी ना, वो भी बहुत अच्छा काम कर रहे हैं. और इनके घर वाले अगर टीवी पे या मोबाइल पर देख रहे, वो भी खुशी मना रहे होंगे. आज इनको कैच मिला के दापोली का आजाद मैदान है, ऐतिहासिक मैदान है, उसके ऊपर खेलने का मौका मिला. और इन्होंने सबसे बड़े खिलाड़ी जो दानिश है उनका कैच पकड़ा. 2 विकेट के नुकसान पर 13 रन. आउट होने वाले खिलाड़ी दानिश एक छक्का लगाने के बाद बैक टू पवेलियन चले गए. बंडा शिरके ने भी शिकार किया है, वापसी की. वापसी का बिगुल इन्होंने बजाया. रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 13 रन 2 विकेट के नुकसान पर. नए बल्लेबाज मैदान के अंदर बैटिंग करने के लिए पहुंच चुके हैं. अब जाकर स्ट्राइकर पर अब बैट्समैन की अगर बात की जाए, इस ओवर के अगली गेंद अपने बॉलिंग मार्ग पर
लोवर फुल टॉस खेलती है, ऑन साइड की तरफ खेलते हुए मिड विकेट बाउंड्री की तरफ जाते हुए 1 रन मुकम्मल किया, दूसरे के मांग है मगर मना किया गया। अंपायर ऑफिशियल अंपायर हमारे अंपायर है राजेश सर और प्रदीप सर। 2 रनों की पेनल्टी है सर, 2 रनों का पेनल्टी रहेगा। ड्रेसिंग आपल्याला आतमध्ये नाही करायचे, ड्रेसिंग आपल्याला डकआउट मध्ये करायचे आहे, त्याकरता 2 धावांची पेनल्टी आहे। ड्रेसिंग आतमध्ये केली आहे बॅट्समॅनने, बॅट्समॅन शुएबनं मला वाटतं ड्रेसिंग आतमध्ये केलेली आहे, त्याकरता 2 धावांची पेनल्टी थर्ड अंपायरने लावलेली आहे या ठिकाणी। धावफलक या ठिकाणी आपण बघितलं तर स्कोर कार्ड वरती आपण बघतोय 14 धावा। अकोटामध्ये चेंडू ऑन साइडला खेळला, यावेळी मात्र तुषारनं स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, त्याने पकडलाय झेल, तुषारचा संपलाय खेळ। धक्का क्रमांक या मॅच मध्ये तिसरा धक्का, तिसरा ब्रेक थ्रू दिला गेलाय, फलंदाज बाद होतोय। एक जबरदस्त झेल पकडलं गेलं, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षक होते, त्यानं झेल पकडलाय, बॅट्समॅन तुषारचा खेळ संपलाय, धक्का क्रमांक तिसरा दिला गेला 14 धावांवरती। एक चांगला खेळ आपण बघितलाय, सकलेनं झेल पकडलाय, धावफलकावरती धावा आहेत 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। विजय करता तुम्हाला बघितलं तर पहिले 24 धावांची गरज होती, आता 26 धावांची गरज आहे, कारण तुम्ही मैदानामध्ये या ठिकाणी तुम्हाला डकआउट का देण्यात आलंय, फक्त आणि फक्त बसण्याकरता डकआउट नसतं, त्या ठिकाणी तुम्हाला ड्रेसिंग जे आहे ते डकआउट मध्ये करायचे आहे, त्याच्यानंतर मैदानामध्ये यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे, आणि हे सर्व नियम आहेत। आता सध्याच्या घडीला तुम्हाला आता संधी देण्यात आलेली आहे, त्या नियमांचं पालन देखील तुम्हाला करावं लागणार आहे। धावफलकावरती धावा आहेत 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। विजय करता तुम्हाला 24 नव्हे तर आता 26 धावा बनवावे लागतील। बंड्या गोलंदाजी मार्कवरती, दिशामध्ये परिवर्तन, ओव्हर द विकेट, खूप चांगला बॉल, लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे। नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये शहबाजला तुम्ही बघताय बॅटिंग करण्याकरता, शहबाज स्ट्रायकर रेटवरती होता, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये, 2 षटकांचा खेळ संपलाय, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती आहेत। त्याचबरोबर या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता अजून मान्यवरांचा आगमन होतोय, त्याच्यामध्ये साकीबभाई रकांगे यांचा देखील आगमन झालंय, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। दोस्ती चषक 2025 मानाचं चषक आहे, 3रं वर्ष आहे आणि 14 धावा झालेत, म्हणजे 26 धावांपर्यंत आता तुम्हाला पोहोचायचं, 2 धावा तुम्हाला पेनल्टी आहेत, 12 चेंडू 12 धावांची गरज आहे। बारा चेंडूचं खेळ शिल्लक आहे, 12 धावांची गरज आहे। महत्वाचा मॅच मैदानामध्ये, एका बाजूला 3 फलंदाज बाद झालेले आहेत, शहबाज एका बाजूला आहे, शुएब एका बाजूला आहे, आणि खूप महत्वाचा मॅच, शुएब बॅटिंग करण्याकरता स्ट्रायकर एंडला बघितलं तर 12 चेंडू 12 धावा, शुएब ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंडला शहबाज, गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाजी करण्याकरता 3ऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज वापर केलाय अडकल संघानं। ओव्हर द विकेट, पहिला बॉल ऑफटमच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, शफल झाले होते, रीड करण्याचा प्रयत्न आहे, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये, टप्पापर्यंत उचली घेणार आहे चेंडू, इस्ट्रक्शनच्या हातामध्ये जातोय, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये, चेंडूने बॅटचा संपर्क होणं फार गरजेचं आहे। लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, ऑफटमच्या बाहेर 4थ्या 5व्या स्टंपवरती गोलंदाजी, नवीन गोलंदाज तुम्ही बघताय 3ऱ्या षटकामध्ये। हा देखील चेंडू चांगला आहे, बॅकफुटवर जाऊन मोठा फटका खेळायचा आहे, डीप बॅकफुट पॉईंटच्या दिशेने चेंडूला खेळला, चेंडू ट्रॅव्हल होतो, थोडंसं टर्न होतोय आणि पॉईंट आणि थर्ड मॅचच्या मधोमध चेंडू गेलाय, तिथं या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालंय। 2 धाबा या ठिकाणी घेतल्या, दुहेरीच्या पट्ट्यानं धावफलक एकूण 16 वरती गेलाय, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। विजय करता अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 10 धावांची गरज या मॅच मध्ये। बॅटिंग करणारा संघ MCC तिशा मुरडेचा संघ आहे आणि मुरडे संघाला विजय मिळवायचा आहे, 10 बॉलमध्ये तुम्हाला 10 धावा बनवाव्या लागतील। बॅटिंग करण्याकरता शुएब ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंडला शहबाज, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सकलीन, ओव्हर द विकेट, खूप चांगला चेंडू आहे, ऑन साइडला खेळला, या ठिकाणी क्रॉस द स्टंप गेले, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिलाय, दमदार, शानदार, वजनदार आणि एक खणखणीत आणि सनसनीत षटकार शुएबच्या बॅटमधनं
ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघितलाय, हाफ ट्रॅकर चेंडू होता, ओळखलाय, बॅकफुटवर गेलेत, ऑन साइडला एक दमदार स्ट्रोक मैदानामध्ये, पुलचा फटका, पुल सक्सेसफुल मैदानामध्ये. एक जबरदस्त स्ट्रोक मैदानामध्ये बॅटिंग करणारा आपण बघितलं तर शोएबला तुम्ही बघताय. 4 धावांची गरज आहे अजूनही. सकलेंचं स्वागत केलंय या मॅच मध्ये, सकलेंचं स्वागत झालंय. 4 धावा पाहिजेत. ओव्हर द विकेट, पुढील बॉल. खूप चांगली लाईन, कमबॅक केल्या मैदानामध्ये. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे. चेंडू पडल्यानंतर चेंडू निघून गेलाय यष्टीरक्षकच्या हातामध्ये. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आलाय. धावफलक अजून आपण बघितलं तर 22 धावांवरती 3 फलंदाज बाद झालेले आहेत. चेंडूचा विचार केला तर या षटकातले काही चेंडूचा काही शिल्लक आहे. ओव्हर द विकेट, पुढील बॉल. ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला घेऊन काढलाय. चेंडू या ठिकाणी जातोय सीमारेषेच्या दिशेनं. त्या ठिकाणी आपण बघितलं तर क्षेत्ररक्षक आहेत परंतु रोखू शकणार नाहीये. चौकार आला आणि मॅच समाप्त केलेला आहे. कणकणीत सणसणीत चौकार देखील बॅट्समॅनशिपच्या बॅटमधनं येतोय आणि हा मॅच अर्थातच बॅटिंग करणारा संघ MCC तिशा मुरडे संघानं आपल्या खिशामध्ये घातलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन मुरडे संघ, हार्ड लक बॉईज. अडकल एक चांगला मॅच बघायला मिळाला.